आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल लापशी। ही लापशी अगदी दाणेदार, अगदी मोत्यासारखी आणि दिसायला पण जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला पण टेस्टी लागते। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। कधी कधी आपल्या सगळ्यांनाच गोड खायची इच्छा होते, तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही लापशी बनवून बघा आणि खाऊन बघा। एकदा खाल्ली तर तुम्ही शिरा आणि खीर खायचं नक्की विसरून जाल। आणि ही लापशी अगदी आज आपण हलवाई स्टाईल बनवणार आहोत आणि आपल्या शरीरासाठी तेवढीच हेल्दी आणि टेस्टी आणि पौष्टिक आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। लापशी बनवण्यासाठी आपण 1 वाटी दलिया घेतलेला आहे। दलिया म्हणजेच हे भरडलेले गहू येते। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये घालणार आहोत हे 1.5 चमचे इतकं तूप घालणार आहोत आपण। हे पहा, तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। आता हा दलिया आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि चांगला असा परतून घेणार आहोत। आपल्याला हा दलिया मिडियम ते लो गॅसवरतीच असा परतून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनटं आपल्याला हे कमी गॅसवरती हे चांगलं ह्याला असं सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे हलकासा, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। याला याचा बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे, असा गोल्डन सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण याला गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। आता याच्यासाठी आपल्याला 4 वाट्या, आपण 1 वाटी दलियासाठी 4 वाटी पाणी घेणार आहोत आणि आपण मोजून घेणार आहोत पाणी। जवळजवळ हे संपूर्ण 4 वाटी पाणी आहे आणि हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला। आता आपण हे थोडं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, हे पाणी याच्यामध्ये घालणार आहे। कमी गॅसवरती आता याला चांगलं शिजून द्यायचं आहे। आता याच्यातलं पाणी आटलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे। हे पहा, आपण हा गूळ खिसून घेतलेला आहे आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आता झाकण ठेवून पुन्हा 8-10 मिनटं आपल्याला हे सगळं पाणी, गुळाचं पाणी आटवून द्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। थोडे काजू बदामाचे काप घातलेले, थोडे किसमिस घातलेले आहे आणि याच्यामध्ये हलकीशी असं चुटकीभर इतकं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं आहे। चांगलं मिक्स करून आता हे झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं 8 ते 10 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर पण घालू शकता। मी सूंठ पावडर घालते 1 पाव चमची इतका आणि थोडं जायफळ खिसलेलं आहे। गुळाचा पदार्थ म्हणलं की सूंठ आणि जायफळाचा स्वाद खूप टेस्ट लागतो तो पदार्थ, त्याच्यामुळं। आणि तुम्ही याच्यामध्ये गुळाऐवजी तुम्ही साखर पण घालू शकता, पण गुळाने आपल्या कुठलाही पदार्थ हेल्दी आणि पौष्टिक बनतो आणि ही लापशी शक्यतो करून गुळाचीच असते, तेव्हाच ती तेवढी हेल्दी आणि पौष्टिक आणि चवदार लागते। तर चला आपण हिला झाकून 10 मिनटं होऊन देऊया। आता आपण बघणार आहोत आपली लापशी शिजले का। वा, मस्त शिजलेली आहे आणि छान कलर आलेला आहे। खूप अशी मोकळी सुटसुटीत झाली, अगदी मोत्यासारखी।
हे पहा, कलर किती छान आलेला आहे. बस. असा सुगंध पण छान सुटलेला आहे. तर चला आपण सर्व करूया. अशा प्रकारे आपली हेल्दी आणि पौष्टिक लापशी तयार झालेली आहे. बघा, हे दिसायला पण किती छान दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. अशा प्रकारे आपली लापशी तयार झालेली आहे. ही लापशी बघा, दिसायला किती सुंदर दिसते, तेवढीच हेल्दी आणि पौष्टिक आहे. ही लापशी तुम्ही नक्की करून बघा. आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.